पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातली ही मोठी अपडेट। तर या प्रकरणातील पबवर आता कारवाई सुरू झाली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई सुरू केली आहे। आरोपी वेदांत अग्रवालने ज्या पबमध्ये जाऊन मद्यप्राशन केले त्या पबवरती आता कारवाई सुरू झाली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, ही कारवाई आता पबवर सुरू झाली, सविस्तर अपडेट। नक्की एक्साइज डिपार्टमेंटकडून कोझी बार जो आहे तो सील करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ब्लॅक हा बार आहे हाही एक्साइज डिपार्टमेंटकडून सील करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं हिट अँड रन प्रकरणामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर हे वेदा जो अग्रवाल मुलगा आहे हा अल्पवयीन आहे आणि त्याने या बारमध्ये मद्यप्राशन केलेलं होतं। त्या संदर्भातले त्याचे जे मालक आहेत नमन भुतडा, त्याचबरोबर काटकर आणि सांगळे या तिघांना कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि या तिघांवरती पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे। पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता हा बार जो आहे तो एक्साइज डिपार्टमेंटकडून सील करण्यात आलेला आहे आणि आता एक्साइज डिपार्टमेंट धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।